राजकीय घडामोडीवर मी काय खूप जास्त भाष्य करणार नाही। आम्ही सर्वजण दुःखात आहोत। जोपर्यंत 13 दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय कुठलीही भूमिका तिथे घ्यायची नाही असं आम्ही ठरवलेलं पण आहे। आणि मला असं वाटतं एक परिवारातला व्यक्ती म्हणून ती आमची जबाबदारी सुद्धा आहे। काल सुनित्रा काकींनी वहिनींनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे। पण दुःखात असल्यामुळे शुभेच्छा आणि अभिनंदन हे करता येणार नाही। जसे 13 दिवस संपतील तसं आम्ही स्वतः त्यांना भेटू, त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करू। शेवटी त्यांच्या पक्षाने घेतलेला तो निर्णय आहे। सुनित्रा वहिनींच्या बाबतीत बोलायचं झालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, पण राजकीय क्षेत्रामध्ये त्या तेवढ्या सक्रिय नव्हत्या। पहिलीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर दादांनंतर ती त्यांच्या खांद्यावर आलेली आहे। दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे सगळ्यांना तिथं माहिती आहे। पण सुनित्रा वहिनींकडे बघत असताना आम्ही दादांनाच बघतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आहे। राजकारण काय झालं कसं झालं याच्याबद्दल आज नाही, पण 13 दिवस झाल्यानंतर मात्र या बाबतीत आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका घेऊ।